17व्या शतकामध्ये तब्बल 29 वर्ष राज्य करणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची युद्धनीती आणि कौशल्य नीती ह्या एका युद्धप्रसंगातून आपल्याला कळली जाते। ती म्हणजे ज्यावेळेस स्वतःच्या मुलाचं निधन होतं त्यावेळेस रघुबा पेशवे हा इंदोरवर चालून येण्याचा प्रयत्न करतो आणि तो प्रयत्न केल्याच्या नंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्यांना पत्र पाठवतात आणि त्या पत्रात असं लिहिलेलं असतं की महिलांची मी पूर्णपणे फौज तयार केली आणि तुम्ही जर चालून आलात त्या महिलांच्या विरोधात लढावं लागेल आणि तुम्ही जर हारलात तर तुम्हाला त्या महिलांच्या हातातून पराभूत झालात म्हणून लोक तुम्हाला बांगड्या भरल्याशिवाय राहणार नाहीत। आणि हे सगळं ऐकल्यानंतर रघुबाच्या पायाखालची जमीन हारली आणि रघुबा त्यांना पत्र लिहितो की मी तुमच्यावर चालून येण्यासाठी नाही तर तुमच्या मुलाच्या सात्वनासाठी मी तुमच्याकडे येतोय। आणि त्यावेळेस अहिल्यादेवी होळकर त्यांना म्हणतात सात्वनासाठी कोणीही फौज घेऊन येत नाही, तर सात्वनासाठी यायचं असेल तुम्ही एकटे या। खरोखर फक्त शब्दाच्या आणि स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर ज्यांनी हे युद्ध जिंकलं ह्याच्यावरून त्याची बौद्धिक कौशल्य आणि युद्धनीती आपल्याला सर्वतोपर्यंत कळते, म्हणून त्यांना एक महान राज्यकर्ते म्हणून तब्बल 29